टीव्ही पाहणाऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे। ग्राहकांना चॅनल निवडीचं स्वातंत्र्य देण्याचा ट्रायचा निर्णय तुर्तास मागे घेण्यात आलेला आहे। चॅनल निवडीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात येईल असं आश्वासन ट्रायने दिलेलं आहे आणि त्यानंतर केबल व्यावसायिकांनी 27 आणि 28 डिसेंबरला पुकारलेलं ब्लॅकआउट हे आंदोलन जे आहे हे मागे घेतलेलं आहे। देशभरामध्ये ट्रायने 29 डिसेंबरपासून केबल टीव्ही D2H ग्राहकांना चॅनल निवडीचं स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र केबल चालकांच्या सोबत पार पडलेल्या बैठकीनंतर 29 डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार नसल्याचं आश्वासन ट्रायने दिलेलं आहे। ट्रायचे नवे नियम कोणते होते त्यावर एक नजर टाकूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण बघतोय 28 डिसेंबरपासून नवी नियमावली येते। सशुल्क वाहिन्यांचे दर 10 पैशापासून 19 रुपयांपर्यंत जे असणार आहेत। प्रत्येक सशुल्क वाहिनीसाठी वेगळी रक्कम घेण्याचा एक नवा नियम हा त्यामध्ये करण्यात आलेला आहे। फ्री टू एअर चॅनलसाठी किमान पॅकेज जे आहे त्याचा दर 130 रुपये असणार आहे। ग्राहकांना निवडता येणारं हवं ते चॅनल। MRP वर भरावा लागणारे आपल्याला 18% GST।